गुड मॉर्निंग. तर विचार प्रक्रिया या घटकानंतर आपण अध्ययन हा जो नवीन घटक आहे तर तो आपण पाहणार आहोत. तर अध्ययनाला इंग्रजीमध्ये लर्निंग असं म्हटलं गेलं आहे पहा. तर या घटकामध्ये अध्ययनाची व्याख्या, अर्थ आणि त्यामध्ये असणारे जे काही घटक आहेत त्या सर्व घटकांचा अभ्यास आपण यामध्ये करणार आहोत. तर अध्ययनाचा अर्थ आणि व्याख्या हा जो पहिला घटक आहे तर त्यामध्ये अध्ययन हा आपल्या जीवनातील एक अत्यंत महत्त्वाचा घटक मानला गेला आहे पहा. तर जीवनातील सर्व क्षेत्रांना स्पर्श करणाऱ्या या प्रक्रियेमध्ये शालेय शिक्षण आणि कौशल्य आत्मसात करण्याबरोबरच विविध ठिकाणचा हा अभ्यास आपण यामध्ये करत असतो आणि सर्व घटकांचा समावेश अध्ययनामध्ये केला जात असतो पहा. म्हणजे त्याला शिकणे असं देखील म्हटलं गेलं आहे. तर शिकण्याची ही जी प्रोसेस असते तर बाल्यावस्थेपासून तर अगदी वृद्धावस्थेपर्यंत सतत आपण त्या ठिकाणी शिकत असतो. परंतु असं म्हणता येणार नाही की मुलगा शाळेत गेल्यानंतर तो फक्त शाळेतील जे काही 4-6 पुस्तकं असतात त्याचाच अभ्यास करत असतात असं नाही. तर त्याशिवाय शाळेशिवाय इतर प्रत्येक क्षेत्रामध्ये जेव्हा तो जात असतो तर त्या प्रत्येक ठिकाणाहून तो काहीतरी शिकण्याचा प्रयत्न करत असतो पहा. म्हणजे सुरुवातीची जी अवस्था असेल त्यामध्ये कुटुंबातील व्यक्तीकडून तो पुष्कळशी माहिती शिकत असतो. त्यानंतर मग शेजारील व्यक्ती, नातेवाईक, शाळेत आल्यानंतर शाळेतील शिक्षक, मित्र, समवयस्क गट, समाजातील व्यक्ती या सर्व घटकांमधून तो अनेक पद्धतीने वेगवेगळी माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न करत असतो आणि त्याला थोडक्यात शिकणे असं म्हटलं गेलं आहे. आणि मानसशास्त्रीय भाषेत आपल्याला त्याला काय म्हटलं गेलं आहे, अध्ययन असं म्हटलं गेलं आहे पहा. तर अशा प्रकारे अध्ययनाची ही प्रक्रिया असते तर ही सतत सुरू असते. तर अध्ययनाची जी काही वैशिष्ट्ये त्या ठिकाणी आपल्याला सांगता येतात तर त्यामध्ये जे पहिलं वैशिष्ट्य सांगितले गेलं आहे, वर्तनातील कोणत्याही तात्पुरत्या बदलांना अध्ययन असे म्हणतात. अध्ययनात समावेश होत नाही. म्हणजे आपलं जे वर्तन असेल त्या वर्तनामध्ये जर तात्पुरता बदल झालेला असेल तर त्या तात्पुरत्या बदलाला अध्ययन असं म्हणता येणार नाही. तर मग तात्पुरता बदल म्हणजे काय, आपलं जे वर्तन असेल, कोणत्या आपल्याकडून हालचाली घडून येत असतात तर तात्पुरत्या जर बदललेला असेल तर त्याचा समावेश अध्ययनामध्ये होत नाही. तर मग तो जो बदल कसा पाहिजे तर तो कायमस्वरूपाचा पाहिजे. म्हणजे दुसरं वैशिष्ट्य त्या ठिकाणी जे सांगितलं गेलं आहे, वर्तनातील तुलनेने कायमस्वरूपी बदलाचा अध्ययनात समावेश होतो. म्हणजे वर्तनातील जे बदल असतात तर ते तात्पुरत्या स्वरूपाचे नसून कायम स्वरूपाचे होणं गरजेचं असतं आणि तरच त्याचा समावेश अध्ययनामध्ये होत असतो पहा. तर कायमस्वरूपी बदलासाठी आपल्याला अनेक पद्धतीने सराव करावा लागत असतो. म्हणजे तिसरं वैशिष्ट्य जे सांगितले गेलं आहे, सरावामुळे अध्ययन घडून येत असतं. म्हणजेच ज्या गोष्टीचं आपल्याला अध्ययन करायचं असेल तर ते अध्ययन करण्यासाठी ज्या गोष्टी आपल्याला शिकायच्या आहेत तर त्याचा अनेकदा आपल्याला सराव करावा लागतो किंवा त्याची पुनरावृत्ती करावी लागत असते. आणि अशी अनेकदा पुनरावृत्ती केल्यानंतर ते घटक हळूहळू आपल्या लक्षात येत असतात आणि जेव्हा ते घटक पूर्णपणे आपल्या लक्षात येतात त्यालाच अध्ययन असं म्हटलं गेलं आहे पहा. म्हणजे अगदी साधं जर उदाहरण आपल्याला घ्यायचं असेल तर एखादा मुलगा जेव्हा सायकल चालवत असतो किंवा त्याला टायपिंग शिकायचे असेल, पोहणं शिकायचं असेल तर ह्या ज्या क्रिया असतात तर एकदा प्रयत्न करून ह्या आपल्याकडून आत्मसात केल्या जात नाहीत. म्हणजे सायकल जर चालवायची असेल तर सुरुवातीला सायकल कोणत्या बाजूने धरायची, त्या पायडलवर पाय ठेवायचा, ही जी प्रक्रिया असते ती हळूहळू घडत असते. किंवा टायपिंग शिकत असताना कोणत्या बटनावर कोणतं बोट अगोदर ठेवायचं, ही जी प्रक्रिया असते तर सुरुवातीला घडून येत असते. त्यामध्ये सुरुवातीला अनेक चुका होत असतात, त्यानंतर त्यासाठी वेळ अधिक जात असतो आणि मग यामध्ये हळूहळू सराव झाल्यानंतर कालखंड त्या ठिकाणी कमी होत जातो, चुकांचे प्रमाण कमी होत असतं आणि आणखी सराव आपण त्या ठिकाणी केल्यानंतर एक वेळ अशी येते की आपल्याकडून चुकांचं प्रमाण अगदी 0 झालेलं असतं आणि वेळेचं प्रमाण त्या ठिकाणी अतिशय कमी होत असतं. आणि मग चुकांचं प्रमाण कमी आणि वेळेचं प्रमाण कमी झाल्यानंतर या सर्व गोष्टी आपण शिकलो असं गृहीत धरतो आणि यालाच थोडक्यात अध्ययन म्हणून संबोधलं गेलं आहे पहा. आणि त्यानंतर जो चौथा घटक त्या ठिकाणी सांगितलं गेला आहे, अनुभवाद्वारे अध्ययन घडून येते. म्हणजेच सराव किंवा अनुभवाद्वारे वर्तनात घडून येणारे सापेक्षता, टिकाऊ स्वरूपाचे जे बदल असतात त्याला अध्ययन असं म्हटलं की ही अध्ययनाची व्याख्या सांगितली गेली पहा. म्हणजेच आपल्याला आणखी एक व्याख्या सांगता येईल, सराव अथवा प्रयत्न यामुळे व्यक्तीच्या वर्तनात जे बदल घडून येतात
की जे बदल कायमस्वरूपी टिकतात त्यालाच अध्ययन असं म्हटलं गेलं आहे. म्हणजेच अध्ययन घडून येण्यासाठी तात्पुरत्या बदलाचा समावेश होत नाही, तर त्यासाठी कायमस्वरूपी बदल घडून यावे लागतात. कायमस्वरूपी बदलासाठी आपल्याला वारंवार सराव करावा लागतो आणि त्यामुळे आपण ज्या गोष्टी शिकण्यासाठी प्रयत्न केले असतात त्या गोष्टी आपण शिकतो आणि या संपूर्ण प्रक्रियेला अध्ययन असं म्हटलं गेलं आहे. पहा, तर अध्ययनामध्ये ज्या गोष्टी आपण शिकत असतो त्या कायमस्वरूपी आपल्या स्मरणकक्षेत राहत असतात. पहा, आणि ज्या गोष्टी आपल्याला स्मरणकक्षेत ठेवायच्या असतात त्याची अनेकदा पुनरावृत्ती आपल्याला करावी लागते आणि पुनरावृत्ती करून जे घटक आपल्या लक्षात राहत असतात ते कायमस्वरूपी म्हणजे दीर्घकालीन स्मृतीमध्ये ते साठवून ठेवले जातात आणि एकदा दीर्घकालीन स्मृतीमध्ये माहिती साठवून ठेवल्यानंतर त्या माहितीचे 100% विस्मरण आपल्याकडून होत नाही. म्हणजेच कमीत कमी अगदी 25% तरी ती माहिती दीर्घकाळासाठी आपल्या लक्षात राहत असते. म्हणजेच आपण बाराखडी किंवा जे अंक असतात, इंग्रजीतील जे अंक असतात, अक्षरे असतात, ABCD असेल, हे जे अंक आणि अक्षरे आपण जेव्हा शिकत असतो तर ते शिकण्यासाठी अनेकदा आपल्याला प्रयत्न करावे लागत असतात. पुष्कळ प्रयत्नाने या गोष्टी आपण आत्मसात केलेल्या असतात आणि या गोष्टी एकदा शिकल्यानंतर दीर्घकाळासाठी आपल्या ते लक्षात राहत असतात. म्हणजे असं होत नाही का आपण आता अक्षर असतील, अंक असतील लिहायचं आपण शिकलेलं असेल किंवा वाचण्याचा आपण प्रयत्न केला आणि या गोष्टी आपण शिकलोय, तर असं होत नाही की आपण आता त्या काही कालखंडानंतर आपण एक 5 वर्ष 10 वर्ष त्याचा सराव केला नाही आणि मग या गोष्टी आपल्याकडून विसरलेल्या आहेत. असं होतच नाही. 10 वर्षानंतर सुद्धा आपण आपल्यासमोर पुस्तक आलेलं असेल तर आपण काय करतो, ते व्यवस्थित वाचू शकत असतो, कारण त्यांचं आपण जे अध्ययन केलेलं असतं तर अध्ययन करत असताना पुष्कळदा आपण त्याचा सराव केलेला असतो. पहा, आणि सरावाने ज्या गोष्टी आपण शिकत असतो त्या दीर्घकाळासाठी आपल्याकडून विसरल्या जात नाही. तर या सर्व प्रक्रियेलाच अध्ययन म्हणून संबोधलं गेलं आहे. पहा, तर अशा प्रकारे अध्ययनाच्या वैशिष्ट्यामध्ये हे 4 घटक महत्त्वाचे मानले. त्यामध्ये अध्ययनाची व्याख्या देखील आपण त्या ठिकाणी पाहिलेली आहे. लर्निंग, मीनिंग अँड डेफिनेशन्स ऑफ लर्निंग. तो लर्निंग ही जी प्रोसेस रहेगी तो कंटिन्यू बॉर्न टू डेथ तक ही कंटिन्यू प्रोसेस रहेगी. तो इसको तो लिमिटेशन नहीं है, एज लिमिट कुछ नहीं है. तो लर्निंग में ऐसा नहीं कि स्कूल में आते टाइम 5-6 टेक्स्ट बुक आपने स्टडी किया और लर्निंग हो गई, ऐसी प्रोसेस नहीं है. तो फैमिली में कुछ ऐसी स्टडी आप कर सकते हैं. नेबरहुड, रिलेटिव्स, स्कूल में आते टाइम फ्रेंड, टीचर्स से डिस्कस करते टाइम बहुत अच्छी इन्फॉर्मेशन आप क्या कर सकते हैं, डेवलप कर सकते हैं, अपना स्किल डेवलप कर सकते हैं. और ये पूरा लर्निंग की प्रोसेस रहेगी. लर्निंग प्रोसेसेस विच encompasses or array of life including school learning various skill, learning about place and people and many more. तो प्लेस चेंज होने के बाद आप क्या कर सकते हैं, अलग अलग इंफॉर्मेशन कलेक्ट कर सकते हैं और लर्न भी कर सकते हैं. तो स्टार्टिंग में आपने देखा फैमिली, नेबरहुड, रिलेटिव, स्कूल, सोशल लाइफ में जितने फील्ड्स रहेंगे तो हर एक फील्ड में इन्वॉल्व होते टाइम, ग्रुप में इन्वॉल्व होते टाइम आप क्या कर सकते हैं, इन्फॉर्मेशन कलेक्ट कर सकते हैं, मेमोरी में स्टोर कर सकते हैं. तो कुछ लर्निंग की कुछ कैरेक्टरिस्टिक्स रहेंगे. एनी टेम्पररी चेंजेस इन द बिहेवियर इज नॉट कंसिडर्ड एज ए लर्निंग. अपने बिहेवियर में टेम्पररी चेंज हो गए तो ये लर्निंग नहीं हो सकता. तो लर्निंग होने के लिए आप परमानेंटली चेंज होना चाहिए. तो सेकंड कैरेक्टरिस्टिक्स में लर्निंग इन्वॉल्व रिलेटिवली परमानेंट चेंज इन बिहेवियर. तो अपना बिहेवियर कैसा, परमानेंट चेंज होना चाहिए बिहेवियर में. तो परमानेंट चेंज होने के लिए आपको उसका रिपीटेशन कंटिन्यू करना चाहिए, उसका प्रैक्टिस होना चाहिए. तो थर्ड कैरेक्टरिस्टिक्स में क्या है, लर्निंग में टेक प्लेस बिकॉज ऑफ प्रैक्टिस. तो बहुत ऐसा प्रैक्टिस करने के बाद, रिपीटेशन करने के बाद लर्निंग हो सकता है. और स्टार्टिंग में टेम्पररी चेंजेस होने के बाद ये लर्निंग नहीं रहेगा. तो रिलेटिवली परमानेंट चेंज बिहेवियर में हो गए तो वो लर्निंग हो सकता है. और कंटिन्यू चेंज होने के लिए उसको प्रैक्टिस, उसका रिपीटेशन होना चाहिए. तो ऐसे थी 3 कैरेक्टरिस्टिक्स. और उसके बाद लर्निंग के लास्ट पॉइंट में डेफिनेशन भी रहेगा. लर्निंग में टेक्स प्लेस बिकॉज ऑफ एक्सपीरियंस. तो वही तो ऐसे एक्सपीरियंस होने के बाद लर्निंग हो सकता है. तो लर्निंग की एक डेफिनेशंस रहेगी. लर्निंग कैन बी डिफाइंड एज रिलेटिवली परमानेंट चेंज इन बिहेवियर दैट ऑकर्स ड्यू टू एक्सपीरियंस और प्रैक्टिस. ये लर्निंग की डेफिनेशन में क्या है, अपना बिहेवियर में टेम्परेरी चेंज हो गया तो ये लर्निंग नहीं है. तो कैसा परमानेंट चेंज होना चाहिए. तो और सेकंड वर्ड में थोड़ा सा भी डेफिनेशन में चेंज रहेगा.
लर्निंग इज रिलेटिवली परमनंट चेंज इन बिहेवियर विच इज ड्यू टू एक्सपीरियंस और प्रैक्टिस। तो ऐसे परमानेंट चेंज होने के बाद आप क्या कर सकते, लर्निंग हो सकता है, और लर्निंग होने के बाद अलग अलग इंफॉर्मेशन मेमोरी में स्टोर हो सकती है। तो ऐसे फर्स्ट पॉइंट में आपने देखा कि लर्निंग की डेफिनेशन, कैरेक्टरिस्टिक्स और नेचर, ये फर्स्ट पॉइंट डिटेल पूरा कंप्लीट हो गया। नेक्स्ट पॉइंट, प्रोसेसेस ऑफ लर्निंग, त्यालाच मराठीमध्ये अध्ययनाच्या प्रक्रिया असं म्हटलं गेलं आहे। तर अध्ययनाच्या प्रक्रियेमध्ये एकूण 3-4 प्रक्रिया त्या ठिकाणी सांगितल्या गेल्यात किंवा 4 घटकांचा समावेश त्यामध्ये होतोय। असणारा जो पहिला घटक त्यालाच अभिजात अभिसंधान पद्धत असं म्हटलं गेलं आहे किंवा मग लर्निंग बाय क्लासिकल कंडिशनिंग। तर अभिजात अभिसंधानाची ही जी पद्धत आहे, तर या पद्धतीमध्ये रशियन मानसशास्त्रज्ञ इव्हन पॅव्लॉव या मानसशास्त्रज्ञाने 1928 साली कुत्रा या प्राण्यावर प्रयोग करून अभिजात अभिसंधानाची ही पद्धत त्या ठिकाणी शोधून काढली बा। आता ही जी पद्धत त्यांनी शोधून काढली अभिजात अभिसंधान, तर अभिसंधान म्हणजे काय, 2 घटकांचा एकमेकांशी असणारा संबंध, तर त्यालाच अभिसंधान असं म्हटलं गेलं किंवा त्याला कोरिलेशन असं म्हटलं गेलं, सहसंबंधी केलं असं म्हटलं गेलं आहे पा। तर ही जी पद्धत असेल तर त्यामध्ये पॅव्लॉव शास्त्रज्ञाने त्यावर प्रयोग केला आहे, तो प्रयोग त्यांनी कुत्रा या प्राण्यावर केला आहे पा। तर हा प्रयोग करत असताना त्यांनी असं सिद्ध केलं की कुत्रा हा जो प्राणी असेल तर या प्राण्यावर प्रयोग करत असताना त्याच्या गालावर त्यांनी काय केले, एक शस्त्रक्रिया करून एक रबरी नलिका बसवली गेली बा। आणि प्रयोगामध्ये त्यांना हे सिद्ध करायचं आहे की जेव्हा कुत्रा अन्नपदार्थ ग्रहण करत असतो तर अन्नपदार्थ ग्रहण करत असताना तोंडामध्ये लाळेची निर्मिती होत असते आणि त्याचं आपल्याला मोजमाप करायचं आहे, अशा पद्धतीची रचना त्या ठिकाणी केली। म्हणजेच मग प्रयोगाला जो आपल्याला जी सुरुवात करायची असेल तर कुत्र्याच्या तोंडामध्ये जी लाळ ग्रंथी असेल त्या लाळ ग्रंथीमध्ये काय केलं, शस्त्रक्रियेच्या सहाय्याने रबरी नलिकेचं एक टोक त्या लाळ ग्रंथीला त्या ठिकाणी जोडलेलं आहे आणि दुसरं टोक जे असेल ते मोजपात्रामध्येच ठेवलेलं आहे पा। अशी एकूण रचना त्या ठिकाणी केली। आता रचना केल्यानंतर या ठिकाणी प्रयोगाला सुरुवात केलेली आहे। आता प्रयोगाला सुरुवात करण्यापूर्वी जी संपूर्ण रचना केली तर त्यामध्ये जी लॅब असेल किंवा त्याला प्रयोगशाळा असं म्हटलं गेलं आहे, तर त्या प्रयोगशाळेमध्ये एक टेबल, त्यानंतर प्रयोग सुरू असताना त्या कुत्र्या या प्राण्याची कुठली हालचाल होऊ नये म्हणून एका बेल्टची त्या ठिकाणी सुविधा केली आहे, त्यानंतर एक मोजपात्र आणि एक रबरी नलिका, अशी रचना त्या ठिकाणी केली। आणि आता प्रयोगाला आपण सुरुवात करणार आहोत। तर सुरुवात करण्यापूर्वी मग रबरी नलिकेचं एक टोक शस्त्रक्रियेच्या सहाय्याने लाळ ग्रंथीला त्या ठिकाणी जोडलेलं आहे आणि मग हे जोडल्यानंतर बेलचं बटन दाबलं किंवा बेलचा आवाज दिल्यानंतर तो कुत्रा फक्त इकडे तिकडे पाहण्याची प्रतिक्रिया देत असतो, परंतु लाळेची निर्मिती त्या ठिकाणी होत नाही। मग असे 2-3 प्रयत्न होत असताना कुठल्याही प्रतिक्रियाला कुत्र्याकडून दिली जात नाही किंवा लाळ निर्मिती होत नाही, फक्त इकडे तिकडे पाहण्याचीच रिॲक्शन किंवा प्रतिक्रिया दिली जात असते। परंतु नंतरच्या प्रयत्नात बेलचा आवाज दिल्यानंतर कुत्रा काय करतो, लाळेची निर्मिती म्हणजे ते प्रतिक्रिया देत असतो। म्हणजेच बेलचा आवाज दिल्यानंतर अन्नपदार्थ देणे, अन्नपदार्थ दिल्यानंतर लाळेची निर्मिती, असे अनेक प्रयत्न एकानंतर एक होत असतात। आणि मग नंतरच्या प्रयत्नात पॅव्लॉवकडून काय केलं जातं, फक्त बेलचा आवाज दिला जातो, अन्नपदार्थ दिले जात नाहीत, परंतु तरीसुद्धा कुत्रा काय करतो, लाळेची प्रतिक्रिया त्या ठिकाणी देत असतो। म्हणजे त्याचं हे लक्षात येतं की बेलचा आवाज दिल्यानंतर आपल्याला अन्नपदार्थ मिळणार आहेत। तर अशा प्रकारे बेलच्या आवाजाला लाळेची प्रतिक्रिया देण्याचं कुत्रा हा त्या ठिकाणी तो शिकत असतो पा। आणि याच प्रक्रियेला थोडक्यात अभिजात अभिसंधान असं म्हटलं गेलं आहे। तर या प्रयोगाच्या सहाय्याने पॅव्लॉवने हे सिद्ध करून दाखवलं। तर मग त्या ठिकाणी एक उदाहरण दिलं आहे का पा, तर लहान मुलांना इंजेक्शन दिले असता तो मोठ्याने रडत असतो किंवा रडण्याची प्रतिक्रिया देत असतो, परंतु लहान मुलांना हळूहळू हे समजतं की जेव्हा आपण डॉक्टरकडे जात असतो तर त्यावेळी डॉक्टर काय करतो, इंजेक्शन देत असतो। परंतु ही जी प्रक्रिया जर वारंवार घडत असेल तर त्या लहान मुलांची हे लक्षात येतं की आपण डॉक्टरकडे गेल्यानंतर डॉक्टर त्या ठिकाणी आपल्याला इंजेक्शन देणार आहे।
म्हणजे ज्या घटकांचा एकमेकांशी संबंध जोडला जातो आणि मग तो लहान मुलगा हे शिकत असतो की आपल्याला आता त्या ठिकाणी इंजेक्शन दिले जाणार आहे. तर असा या दोन घटकांचा संबंध जोडला जातो. यालाच थोडक्यात अभिसंधान ही प्रक्रिया यशस्वी झालेली आहे आणि हे प्रयोगाच्या सहाय्याने देखील पॅव्लोवने सिद्ध करून दाखवलेलं आहे. प्रोसेसेस ऑफ लर्निंग बाय क्लासिकल कंडिशनिंग. Learning by classical conditioning was explained for the first time by Russian physiologist Ivan Pavlov in 1928 through his experiment on dog. थॉर्नडाइक साइंटिस्ट ने डॉग के ऊपर एक एक्सपेरिमेंट किया. ये एक्सपेरिमेंट करते टाइम इसको सलाइवे का मेजरमेंट करने का है. तो सलाइवे का मेजरमेंट करते टाइम कुतरे के भाई डॉग के ऊपर एक जो एक्सपेरिमेंट करने का है, तो सलाई के ऊपर जो एक्सपेरिमेंट करते टाइम फूड की प्रोसेस रहेगी. तो फूड लेते टाइम का माउथ में सलाइवा प्रोड्यूस हो सकता है, लेकिन बेल बजने के बाद ये सलाइवा प्रोड्यूस नहीं हो सकता. तो ये जो एक्सपेरिमेंट पावलोव ने डॉग के ऊपर किया. ही इंस्टेड ए ट्यूब सर्जिकली इन द डॉग सलाइवरी ग्लैंड्स so that he could measure the amount of salivation. He then presented a sound of the bell and food one after the other several times and measure how much the dog salivated. ये एक्सपेरिमेंट करते टाइम पावलोव साइंटिस्ट ने सिर्फ बेल का आवाज़ दिया और बेल का आवाज़ देते टाइम स्टार्टिंग में उसने फूड नहीं दिया, तो डॉग ने सिर्फ अभी इधर उधर देखने का रिस्पॉन्स दिया, लेकिन सलाइवा प्रोड्यूस नहीं हो गई. लेकिन उसके बाद बेल बजने के बाद फूड दिया, फूड देने के बाद डॉग ने सलाइवा का रिस्पॉन्स दिया. तो ऐसा एक्सपेरिमेंट में पावलोव ने प्रूव किया. आफ्टर सेवरल ट्रायल्स द डॉग स्टार्टेड सलाइवेटिंग टू द साउंड ऑफ द बेल इवन व्हेन ही फूड वाज नॉट गिवन. ऐसे एक्सपेरिमेंट करते टाइम बेल का आवाज़ देने के बाद फूड दिया, फूड देने के बाद डॉग सलाइवा का रिस्पॉन्स दे सकता है. तो ऐसे ये दो फैक्टर्स रहेंगे, तो उसका को रिलेशन अभी होने के बाद ये क्लासिकल कंडीशनिंग एक्सपेरिमेंट पावलोव साइंटिस्ट ने किया. फॉर एग्जांपल, व्हेन ए स्मॉल चाइल्ड इज गिवन एन इंजेक्शन ही स्टार्ट क्राइंग ड्यू टू पेन. ए स्मॉल चाइल्ड slowly understand that whenever he visit a doctor he is given an injection. तो स्टार्टिंग में चाइल्ड को जैसे डिसीज होने के बाद आप क्या कर सकते हैं, डॉक्टर के पास ले जाते और डॉक्टर उसको चेक करने के बाद इंजेक्शन दे सकते हैं ऐसा. और इंजेक्शन देने के बाद चाइल्ड क्राइंग के भी रिएक्शन दे सकता. और ऐसे कंटिन्यूस होने के बाद चाइल्ड्स के माइंड में ऐसा हो सकता है कि डॉक्टर के पास जाते टाइम डॉक्टर आपको क्या इंजेक्शन दे सकता है. ऐसे जो दो फैक्टर्स रहेंगे उसका रिलेशन ये प्रोड्यूस हो सकता है. उसका ये रहेगा ये को रिलेशन, ये रहेगा क्लासिक कंडीशन का एक्सपेरिमेंट. तो इवन पावलोव साइंटिस्ट ने ये एक्सपेरिमेंट करते टाइम ऐसे कंडीशनिंग की प्रोसेस है पूरा कंप्लीट किया. तो सिर्फ अभी ह्यूमन में ऐसा ही कंडीशनिंग नहीं हो सकता, तो एनिमल में भी हो सकते हैं. तो ऐसा इवन पावलोव साइंटिस्ट ने ये पूरा एक्सपेरिमेंट करते टाइम ये कंडिशनिंग प्रूव्ह किया. तर अभिजात अभिसंधानाची ही जी पद्धत आहे, तर त्यामध्ये इवन मानसशास्त्राने हा प्रयोग करून अभिसंधान कशा पद्धतीने घडून येतं हे आपण या ठिकाणी पाहिलेलं आहे. तर यानंतर अध्ययनाच्या ज्या प्रक्रिया आहेत त्यामध्ये जो दुसरा घटक आहे, तर त्या दुसऱ्या घटकाचा अभ्यास आपण पुढील लेक्चरला त्या ठिकाणी पाहणार आहोत. तर आज आपण या ठिकाणी थांबणार आहोत. धन्यवाद.